नमस्कार. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात 19 जुलै 2025 रोजी घडलेल्या काही निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींवर जरा बोलणार आहोत. आपल्याकडे काही बातम्या आहेत, काही माहिती आहे, तर यातून कोल्हापुरात सध्या काय चाललंय, काय चित्र आहे हे जरा समजून घेऊया. सुरुवात करूयात. नक्कीच. या स्रोतांमधून जिल्ह्याचे वेगवेगळे पैलू समोर येतात, म्हणजे निसर्गापासून ते प्रशासनापर्यंत आणि सामाजिक बदलांपर्यंत. चला बघूया काय महत्वाचं आहे ते. सुरुवात एका मस्त बातमीने करूया. भुदरगड तालुक्यात काय झालंय, एकाच ठिकाणी तब्बल 7 नैसर्गिक धबधबे सापडलेत. अरे वाह, 7? कुठे नक्की? हो, दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात. आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तर म्हटलंय की हा निसर्गात लपलेला अद्भुत खजिना आहे. ऐकायलाच किती छान वाटतंय. खरंय. हा शोध म्हणजे केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तर पर्यटनासाठी पण मोठी संधी आहे. अगदी. पण मग त्याचं जतन करणं, तिथे सोयी सुविधा करणं हे पण महत्वाचं. हो, नक्कीच. ते आव्हान असणारच आहे. आणि हो, पायाभूत सुविधांचीच गोष्ट निघाली आहे तर कोल्हापूर विमानतळाने पण एक चांगली कामगिरी केली आहे. अच्छा, काय झाले विमानतळाचं? प्रवासी समाधानाच्या बाबतीत म्हणजे पॅसेंजर सॅटिस्फॅक्शनमध्ये देशातल्या टॉप 10 मध्ये आले आहे कोल्हापूर विमानतळ. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं सर्वेक्षण आहे. मोठी सुधारणा म्हणायची. वा, म्हणजे एका बाजूला निसर्गाचा असा ठेवा आणि दुसरीकडे आधुनिक सुविधांमध्ये प्रगती. छान. पण आता एका वेगळ्या आणि मला वाटतं खूप महत्वाच्या घटनेकडे वळूया. कसबा बीडची गोष्ट. हो, ती बातमी वाचली. काय घडले तिथे? तिथे ग्रामस्थांनी राईट टू रिकॉल वापरलाय. थेट निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून दूर केलंय. अरे, राईट टू रिकॉल महाराष्ट्रात? हो, कारण दिलंय की त्यांची कामगिरी समाधानकारक नव्हती आणि ते एकतर्फी निर्णय घेत होते. हे खूपच दुर्मिळ आहे आपल्याकडे. हा राईट टू रिकॉल नक्की काय प्रकार आहे, जरा सांगाल का? राईट टू रिकॉल म्हणजे काय म्हणतात त्याला, मतदारांना अधिकार मिळतो की त्यांनी निवडून दिलेल्या माणसाला त्याचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच परत बोलावण्याचा. अच्छा, म्हणजे पदावरून काढण्याचा. कसबा बीडचं उदाहरण महत्वाचं आहे, कारण इथे लोकांनी थेट लोकशाही प्रक्रियेत भाग घेतलाय, आपला असंतोष नोंदवलाय. यातून निवडून आलेल्या लोकांवर जबाबदारीने काम करण्याचा दबाव नक्कीच वाढेल. स्थानिक लोकशाहीसाठी हे चांगलं पाऊल आहे. बरोबर. म्हणजे हा नागरिकांचा थेट अंकुश झाला एक प्रकारे. बरं, याचबरोबर प्रशासकीय पातळीवर पण एक निर्णय झालाय. कोणता? बॉम्बे हायकोर्टाने महादेवी हत्तीनीच्या आरोग्यासाठी तिला कोल्हापूरच्या जैन मठातून गुजरातला हलवायचे आदेश दिलेत, जामनगरला. ओ, तिच्या तब्येतीमुळे? हो, अर्थात मठ याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे असं कळतंय. हा जरा संवेदनशील विषय आहे. प्राणी कल्याण आणि धार्मिक परंपरा. हो, आहेच. आणि विकासाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाला जमीन मिळणार आहे. हो. कुठे? सांगरूळ गावात 35 हेक्टर शेंडा पार्कमधली जी जागा आहे ती IT हबसाठी द्यायची आणि त्याच्या बदल्यात ही जागा कृषी कॉलेजला. अच्छा, म्हणजे जागेची अदलाबदल. एका जागेचा उपयोग बदलून दुसरीकडे शिक्षणासाठी जागा. विकास साधण्याचा प्रयत्न दिसतोय. बरोबर. पण ती नवीन जागा कृषी शिक्षणासाठी तितकीच चांगली आहे का हे बघायला पाहिजे. ते आहेच. पण या सगळ्या बातम्यांबरोबरच काही गंभीर आव्हानं पण समोर आली आहेत. गुन्हेगारीच्या बातम्या आहेत. हो, काय आहे? हातकणंगले तालुक्यात कोरीचीमध्ये MD ड्रग्ज विकणाऱ्या एकाला पकडले. 6.73 लाखांचे ड्रग्ज सापडलेत त्याच्याकडे. अरे बापरे. MD ड्रग्ज, मेफिड्रोन, हे खूप धोकादायक आहे. तरुणाईसाठी तर खूपच चिंतेची बाब आहे ही. अगदी. आणि अजून एक बातमी आहे गुन्हेगारीची. इचलकरंजी आणि कागलमध्ये घरफोडी करणारे 2 सराईत गुन्हेगार पकडले गेलेत. अच्छा. हो, विनायक कुंभार म्हणून आहे, त्याच्यावर 20 गुन्हे आहेत म्हणे. आणि दीपक कांबळे, त्याच्यावर 12 गुन्हे. त्यांच्याकडून जवळपास 7 लाखांचा ऐवज जप्त केलाय, दागिने, मोटरसायकल वगैरे. पोलिसांनी टेक्निकल तपास आणि CCTVच्या मदतीने पकडलं त्यांना. म्हणजे कायदा सुव्यवस्थेसमोर आव्हानं आहेतच. पण आता पुन्हा एका पॉझिटिव्ह बातमीकडे येऊया. स्वच्छ सर्वेक्षणातली कामगिरी. हो, ती खूपच चांगली बातमी आहे. कागल आणि मुरगुड नगरपालिकांनी कमाल केली आहे. खरंच. कागलने 20 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटात देशात 12वा आणि राज्यात 2रा नंबर मिळवलाय. गेल्या वर्षी ते 110व्या नंबरवर होते म्हणे. हो ना, 110 वरून थेट 12 ही झेप म्हणजे जबरदस्त आहे. हे कसं शक्य झालं? हे बघ, हे फक्त वरवरच्या स्वच्छतेचं नाही. यात कचरा गोळा करणे, त्याचं वर्गीकरण, त्यावर प्रक्रिया करणं, सांडपाणी व्यवस्थापन, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांना ODF++ मानांकन मिळालंय.
3 स्टार रेटिंग आहे. म्हणजे शहर फक्त हागणदारी मुक्त नाही, तर कचरा आणि सांडपाण्याचा 100% शास्त्रीय व्यवस्थापन होते तिथे. अगदी. यात मंत्री हसन मुश्रीफ, प्रशासक अजय पाटणकर आणि अर्थातच तिथले कर्मचारी, नागरिक ह्या सगळ्यांचा सहभाग महत्वाचा ठरलाय. आणि मुरगुडने पण छान काम केलंय. 20,000पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात देशात 26वा आणि राज्यात 4था क्रमांक मिळवलाय. हो, त्यांनी पण उत्तम कामगिरी केली आहे. या दोन्ही नगरपालिका इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. निसर्गाचं नवं रूप बघितलं, पायाभूत सुविधांमधली प्रगती पाहिली, लोकशाही अधिकाराचा एक महत्वाचा वापर बघितला. तर दुसरीकडे गुन्हेगारीची आव्हानं पण आहेत, प्रशासकीय निर्णय आहेत आणि स्वच्छतेसारख्या क्षेत्रात लक्षणीय यश पण आहे. अगदी. या सगळ्या बातम्यांमधनं एक गोष्ट स्पष्ट होते की कोल्हापूर जिल्हा बदलतोय. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर घडामोडी सुरू आहेत, काही सकारात्मक, काही आव्हानं निर्माण करणाऱ्या. बरोबर. काही भविष्यासाठी नवीन दिशा देणाऱ्या. आणि श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या सगळ्या वेगवेगळ्या घटना, मग तो निसर्गातला शोध असो, प्रशासनाचं यश किंवा अपयश असो, लोकांचा वाढता सहभाग किंवा गुन्हेगारीच्या घटना, या सगळ्या मिळून कोल्हापूर जिल्ह्याच्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि त्याच्या भविष्यातल्या वाटचालीबद्दल नेमकं काय सांगतात यावर नक्की विचार करायला हवा.